एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन अनेक महिने उलटून देखील नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे। पालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करत असून या कामगारांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली। यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगितले। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, अरविंद मोरे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, महेश पाटील, महेश गायकवाड, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, निलेश शिंदे, संजय पाटील, छायाताई वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 27 गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय, त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। त्यांची मागणी आहे। मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहे, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत, ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।